स्वर्गीय पतंगराव कदम साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। आदरणीय साहेब, पत्रास कारण की बरेच दिवस पत्र लिहिण्याचा विचार मनात घोळत होता। पत्राचा विषय काय असावा या प्रश्नाला जास्त वेळ प्रश्न राहू दिला नाही। आपण खूप दूरचे आदर्श शोधतो, परंतु आपल्या आसपासच अनेक आदर्श असतात। असंच एक मोठं नाव असलेलं व कैकांचं आयुष्य फुलविणारं व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय पतंगराव कदम साहेब। साहेब, प्रत्येकालाच नाही जमत स्वप्न बघायला। जगात प्रत्येकाला स्वप्न पडतात, परंतु स्वप्न पडणं महत्त्वाचं नाही, तर ती तुमच्यासारखी जगता आली पाहिजेत। 70 वर्षापूर्वी कुणीतरी गावाकडच्या कुणमुड्या जोशाने असं भाकीत केलं असतं की एका छोट्या खेड्यातला मुलगा, शेतकऱ्याचा पोरगा या महाराष्ट्रामध्ये जन्माला येईल आणि जागतिक पातळीवरचे विद्यापीठ स्थापन करेल। असं जर कुणी भाकीत सांगितलं असतं तर ते कुणी खरं मानलं असतं का? तर ते खरं मानलं नसतं। कारण आपल्या व्यवस्थेमध्ये सटवाई जसं लिहिल तसं घडत असतं। अजूनही आपल्या कपाळावर सटवाईच राज्य करते। राजाचा पोरगा राजा होईल, भटजीचा पोरगा भटजी होईल, वकिलाचा पोरगा वकील होईल, पण शेतकऱ्याचा पोरगा विद्यापीठाचा संस्थापक होईल असं भविष्य या देशात सटवाईनं कधीच सांगितलं नाही। पण आपलं भविष्य काय असावं हे ठरवण्याची धमक फक्त आपल्यातच असते, हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं। वास्तविकपणे पाहता 18 वर्ष वयात ग्रामीण भागात एखादी विकास संस्था काढायची म्हटली तरी जमत नाही, पण तुम्ही 100 वर्षाचा इतिहास असलेल्या पुण्यासारख्या शहरात येऊन एवढी मोठी संस्था स्थापन केली। तिला हायस्कूल किंवा शाळा न म्हणता तुम्ही भारतीय विद्यापीठ हे नाव दिलं। म्हणतात ना, डोळ्यात स्वप्न असलेली माणसं ही खिशात पैसे असलेल्या माणसांपेक्षा जास्त श्रीमंत असतात। हाच बोध तरुणाईने आपल्याकडून घ्यावा। नुसती संस्था काढून थांबतील ते साहेब कसले? स्वतःच्या लहानपणी शिक्षणासाठी झालेली पायपीट, सहन करावी लागलेली ओढाताण तुम्ही कधीच विसरला नाहीत। गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या पोरांना विनासायास दर्जेदार शिक्षण मिळू लागलं। स्वतःच्या लेकीचं नाव एवढ्या मोठ्या संस्थेला देत असताना हजारो लेकींना तुम्ही शिक्षणाची कवाड उघडून दिली। पालकमंत्री आहे मी जिल्ह्याचा, इथं सगळं व्यवस्थितच पाहिजे, कुणाची तक्रार येता कामा नये, सांगून ठेवतोय गोरगरिबांची कामं करा, कशाला अडवता रे? असला बाज असलेल्या शब्दांचे सांगलीकर आज आठवण काढतोय साहेब। बेधडक बोलण्याचे काही तोटे होतात, मात्र तुम्ही हा धोका कायम जोपासला। यामुळेच मुख्यमंत्री पदाने अनेकदा हुलकावणी दिली, तरी जे खाते वाट्याला येईल त्यात वेगळे काहीतरी करून दाखवायची दिलदार वृत्तीही तुम्ही बाळगली होती। विशू, गाडी हळू चालव असं बोलताना मी तुम्हाला पाहिले, पण तुमच्या विचारांची गाडी डॉक्टर विश्वजित कदम हे सुसाट चालवतायत हे नक्की। हरियाणाच्या दलबदलू राजकारणातून आलेला आयाराम गयाराम हा शब्द महाराष्ट्राच्या सद्यस्थितीतील राजकारणाला तंतोतंत लागू होताना दिसतोय, पण तुम्ही पक्षनिष्ठा काय असते हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिली। साहेब, तुम्ही एवढा विकास केला, त्यावर निवडणुका लढविल्या, पण हल्ली विकासावर निवडणुका लढवल्या नाही जातो। लोकांच्या प्रश्नाभोवती निवडणुका नाही फिरतो, तर निवडणुका फिरतात काही घोषणा व भावनिक मुद्द्यांभोवती। साहेब, इथेच थांबतो, फक्त शेवटी एवढंच सांगतो की तुमचं असणं हे अनेकांच्या जगण्याचं कारण झालं होतं। अंधाऱ्या रात्रीचा काळोख कितीही असला तरी उजळून टाकणाऱ्या प्रकाशासारखी जनतेशी साथ कायम असणार आहे तुमची। आपला कृपाकांक्षी चेतन सावंत। धन्यवाद।